आम्हाला आता भगव्या झेंड्याचा महापौर बसवायचा आहे. त्या मुंबईची परिस्थिती न्यूयॉर्क सारखी स्पेन सारखी करायची नाहीये. म्हणजे गल्ली गल्लीवरती नाक्या नाक्यावरती रस्ते बंद करून लोक नमाज पडतायत, ही परिस्थिती मुंबईची झाली नाही पाहिजे. आता कुठे आहे तशी मुंबईत परिस्थिती? नाही, मुंबईत बघा असं आहे की मुंबई आम्ही सर्व धर्म समभावचा. हो, मग आता तुम्ही तो नसता बागुलबुवा दाखवता का तुम्ही लोकांना मग अशा असे आरोप करून? बागुलबुवाचा प्रश्नच नाही साहेब. यामध्ये तुम्ही जर पाहिलं ज्या पद्धतीमध्ये 19 ते 22 या कालावधीत हे जे शेफारले होते ते आज दिसत आहेत साहेब. ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्ब घडवला त्याच्या समाधीचं डेकोरेशन करता तुम्ही माहीममध्ये. त्याची जी काय थडग आहे त्याला समाधी पण नाही म्हणता येणार, तो आपला अपमान होईल समाधी. त्या थडग्याचं तुम्ही डेकोरेशन करता. राजसाहेबांनीच सांगितलं होतं भाषणामध्ये, माहीमच्या समुद्रात तुम्ही मस्जिद बांधता आणि तुम्हाला जाता येताना ती दिसत नाही. ते नक्की तुम्हाला करायचं काय मुंबईचं? आम्ही मुसलमानांचा द्वेष करत नाही साहेब. माझा ड्रायव्हर 22 वर्ष मुसलमान आहे. माझ्याकडे घरात काम करणारे मुसलमान आहेत, जे आमच्या या भारत मातेवरती प्रेम करतील, भारत मातेची माती स्वतःच्या कपाळाला लावतील, जनगण मन म्हणतील, वंदे मातरम म्हणतील, आमच्या मातृभूमीवरती प्रेम करतील. त्यांनी त्यांचा धर्म सांभाळावा, पण मातृभूमीवरती प्रेम करावं. मातृभूमीवरती जर तुम्ही प्रेम नाही केलं तर तुम्ही आमच्या देशद्रोही आहात, आमच्या विरोधात आहात, हे आम्ही समजतो. असा कोणता मुसलमान आहे की जो प्रेम करत नाही भारतावर? तर ते शोधायचं आहे. अहो अनेक आहेत. ह्या लोकांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये कितीतरी लोक, अबू आसिम आझमी उदाहरण आहे, जनगण मन म्हणायला त्यांनी विरोध केला. तुमची तुमचीच भीती मात्र बोललं जातं ते. तुम्ही त्यांना काहीतरी थोडंसं काहीतरी झालं की ते तुम्ही त्यांना चावी देता असं आहे साहेब. तो तुम्ही म्हणजे ते त्यांचं राजकारण करतात, ते त्यांचं राजकारण करत असतात. हे बघा, जर तसं असतं तर अबू आसिम आझमी भारतीय जनता पार्टीबरोबर खुल्याम उभे राहिले असते. त्यांचा पक्षच त्याला मान्यता देणार नाही. कारण आपण जर पाहिलं असेल तर अखिलेश यादवांचं आणि भारतीय जनता पार्टीचं उत्तर प्रदेशमध्ये हाडाचं वैर आहे. बरोबर आहे. तर ते कसे काय आमची बी टीम असू शकतात? ओके. आता तुम्ही म्हणता ओवैसी असदुद्दीन पण आमची बी टीम आहे. आता काय काँग्रेसकडे काय पर्याय नसतो तेव्हा बी टीम ए टीम हे चालू होतं. आता मतचोरीचं प्रकरण चालू झालं. त्यामुळे राहुल गांधी काय म्हणतो याकडे फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मी परवाच्या दिवशी एकाला मस्तीत म्हटलं होतं, मला कुठल्या तरी पत्रकारांनी विचारलं, साहब राहुल गांधी के बारे में किसी ने उसको धमकी दी, तो बोला भाई उसको जिंदा रखना हमारा कर्तव्य है. वो जिंदा रहेंगे तो भाजपा और 25 साल सत्ता में रहेंगे. त्यामुळे राहुल गांधीला पण काही होत नाही. यावेळेस तुमच्या नाकात दम आणतील ते बिहारमध्ये, बघा तुम्ही. काही आणत नाहीत साहेब. बरं, ओके. मतदार विकासाकडे आहे, मतदार मोदींकडे आहे, मतदार नितीशजींकडे आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.